नमस्कार, शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण कच्च्या कैरीची चटपटीत अशी कँडी कशी बनवायची ते बघणार आहोत. ही कँडी तुम्ही एकदा बनवून वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही कच्च्या कैरीची कँडी आपण घरी अगदी सहज बनवू शकतो. चला तर मग सुरुवात करूया. तर कँडी बनवण्यासाठी इथे मी 4 केसरच्या कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. तुम्ही कोणत्याही कैऱ्या घेऊ शकता. सुरुवातीला कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्या पुसून घ्यायच्यात. आता याची सालं काढून घ्यायचेत आणि मग छोटे तुकडे करून आपल्याला हे वाफवून घ्यायचेत. तर त्यासाठी सुरुवातीला कैरीची साल काढून घ्यायचे. ही कैरीची कँडी खायला अगदी चविष्ट चटपटीत अशी लागते. तुम्ही सुद्धा नक्की बनवून वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता. तर इथे मी सर्व कैऱ्या सोलून घेतलेल्या आहेत. आता याचे तुकडे करून घ्यायचे आणि हे बारीक केलेले तुकडे स्टीमरमधून वाफवून घ्यायचे आहेत. तुम्ही एखाद्या चाळणीवरती हे तुकडे ठेवून वाफवून सुद्धा घेऊ शकता. तर इथे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. जे मोदक वाफवण्यासाठी आपण भांडं वापरतो त्यामध्येच मी वाफवून घेणार आहे. तर त्यामध्ये पाणी तापण्यासाठी ठेवलेलं आहे. आता हे तुकडे कट करून झाले की आपण वाफवून घेऊया. अगदी 5 ते 7 मिनिटासाठी आपल्याला हे मध्यम गॅसवरती वाफवून घ्यायचे आहेत. खूप जास्त वेळ लागत नाही. तर हे सगळ्या कैऱ्या मी कट करून घेते. आणि यावरती झाकण देऊन आपण 5 ते 7 मिनिटासाठी वाफवून घेणार आहोत. तर मी आता चेक करून बघते. तर अगदी मऊ अशा ह्या कैऱ्या सगळ्या शिजलेल्या आहेत. हे थोडं थंड होऊ द्यायचं आणि नंतर एका बाउलवरती चाळण ठेवून हे जे वाफवलेले तुकडे आहेत ते आपल्याला गाळून घ्यायचेत. म्हणजे यामध्ये धागे वगैरे काय असतील तर ते वेगळे होतील आणि एकदम स्मूथ अशी पेस्ट आपल्याला मिळेल. तर त्यासाठी एखाद्या चाळणीवरती असे गाळून घ्यायचे. एखाद्या चमच्याच्या साह्याने वरून असं प्रेस करायचं आणि सगळा गर आहे तो छान असं निघतो. तुम्ही कधी अशा पद्धतीने कच्च्या कैरीची कँडी बनवली आहे का? नसेल तर नक्की बनवून बघा. खूप चविष्ट लागते. आता सारख्याच पद्धतीने मी हा सगळ्या कैरीचा गर काढून घेते. गरम गरम असतानाच आपण हे जर का गाळलं तर पटापट निघतं. असं चमच्याच्या साह्याने वरून प्रेस करायचं आणि छान असा एकसारखा असा गर आपल्याला मिळतो. आणि हा वरती राहिलेला कचरा तो काढून टाकायचा आणि बघू शकता एकदम छान असं आपलं हे गर तयार झालेलं आहे. आता गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. मध्यम गॅसवरती अर्धा चमचा तूप घ्यायचं. तूप छान वितळलं की आपण जे गाळून घेतलेलं गर आहे ते यावरती टाकायचे. तर हा गर जवळपास 1 कप आहे आणि आपण इथं गूळ वापरणार आहोत. तर गुळाचं प्रमाण मी इथे अर्धा वापरलेलं आहे, म्हणजे अर्धा कप गूळ वापरणार आहोत. तुम्ही याऐवजी साखर वापरलीत तरीसुद्धा चालेल, पण गुळामध्ये सुद्धा ही कँडी खूप छान लागते. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. तरी तुपावरती 2 मिनिटं हा गर परतून घ्यायचे. आणि इथे आपल्याला काही खडे मसाले लागणार आहेत. तर इथे मी 1 तुकडा दालचिनीचा, 2 वेलची, 5 ते 6 काली मिरी आणि 5 ते 6 लवंग हे सर्व मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा ॲड केले. त्यानंतर अर्धा कप गूळ घेतले. गूळ चिरून घ्यायचा म्हणजे तो लवकर विरघळेल. त्याचबरोबर पाव चमचा सुंठ पावडर, पाव चमचा काळं मीठ आणि पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. यामुळे कँडीला कलर खूप छान येतो. तर हे सगळं टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. खडे मसाले वापरल्यामुळे या कँडीची चव अजूनच वाढते. आता हे 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचे आणि या मिश्रणाचा एक दाटसर असा गोळा तयार होईपर्यंत आपल्याला हे
छान असं परतून घ्यायचं आहे. तर 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत. बघू शकता हे मिश्रण कडेने पूर्ण वेगळं झालेलं आहे आणि छान असं गोळा होत आहे. आणखी 2 ते 3 मिनिटं मी परतून घेतलं. त्यानंतर थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे. म्हणजे जे कडेने चिकटते ते सुद्धा व्यवस्थित निघेल आणि एकसारखा असा गोळा तयार झालेला आहे. आता मी इथे बटर पेपर घेतलेला आहे. बटर पेपरवरती हा गोळा मी काढून घेतला आणि 2 मिनिटे छान असं प्रेस करून घेतलं म्हणजे एकसारखं होईल आणि हे थंड व्हायला ठेवायचं आहे 5 ते 10 मिनिटासाठी. तर आता हे पूर्ण थंड झालेलं आहे. आता आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कँडी बनवून घ्यायची. तर मी अगदी छोटे-छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कँडी बनवू शकता. तर बघू शकता अशा आकारामध्ये मी हे छोटे गोळे असे तयार करून घेतलेले आहेत. आता हे सगळ्या मिश्रणाचे मी गोळे तयार करून घेते. अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने कैरीची कँडी नक्की बनवून बघा. खायला खूप सुंदर लागते. तिखट, आंबट, गोड सगळ्या चवीची अशी चटपटीत अशी ही कैरीची कँडी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. तुम्ही ही बनवून अगदी वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता. जास्त स्टोअर करायची असेल तर फ्रीजमध्ये काचेच्या बरणीमध्ये तुम्ही ठेवू शकता. तर आता ह्या ज्या कँडी आहेत ते थोड्याशा ओलसर आहेत. थोडंसं ड्राय होण्यासाठी आपण इथे पिठी साखरेचा वापर करणार आहोत. तर वरून 1 ते 2 चमचे पिठी साखर घालायची आणि व्यवस्थित कोट करून घ्यायचे. तर बघू शकता आपली कैरीची कँडी तयार झालेली आहे. आणि आता एखाद्या काचेच्या स्वच्छ बरणीमध्ये ही कैरीची कँडी स्टोअर करून ठेवायची. तर मी आता काचेच्या बरणीमध्ये या सगळ्या ट्रान्सफर करून घेते. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.